प्रसाद लाड यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. बेस्टचा संप पूर्णपणे अनधिकृत आहे असं म्हणत त्यांनी संपाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर या संपाचा मोठा परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प झाल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगत त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आवाहन केले. त्यांच्या या विधानानंतर बेस्ट संपाचा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. खरं तर हा बेस्ट संप पूर्णपणे अनधिकृत आहे. बेस्टमध्ये ज्या दोन मोठ्या युनियन आहेत त्यापैकी एक श्रमिक उत्कर्ष सभेचा स्वतः मी अध्यक्ष आहे. दुसरी जे बेस्ट कामगार संघटना आहे त्याच्यामध्ये शशांक रावजी शरदरावांचे चिरंजीव हे अध्यक्ष आहेत आणि 90% BSTचे ओरिजिनल कर्मचारी आमच्याबरोबर आहे. की ज्या पद्धतीमध्ये संप केला गेला, ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल ज्या बसेस आहेत त्यांचा संप केला गेला आहे. लोकांना धारेवर धरण्याचं काम आहे. मला वाटतं उभाटा आणि कम्युनिस्ट आणि काँग्रेसच्या काही युनियनच्या माध्यमातून हे केलं जातं आहे.